हाय मित्रांनो, माझं नाव आकाश शंका. आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर नाशिकमध्ये ना 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो. तर बघितलं असेल तुम्ही, तर त्याच्यामुळे ना गोदावरी नदीला पूर्णपणे पूर आला आहे. तर पूर आल्यामुळे ना पूर्ण खालचा जो पूल आहे तो पूर्णपणे डुबला आहे. तर तुम्हाला मी आज दाखवणार माझ्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे तो डुबला आहे, कशाप्रकारे पूर्ण पाणी साचलं आहे. इथे वरच्या पुलावर पण भरपूर पब्लिक आहे ना कंटिन्यू बघायला येते. ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. रामेश्वर मंदिर आहे बाजूला, रामेश्वर मंदिराला पण कशाप्रकारे पाणी टच झालं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ मित्रांनो बघत राहा. तर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघशाल तर पूर्णपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमार्फत भेटून जाईल. तर चला आज आपण बघूया. तर चला मित्रांनो, गोदावरीला भरपूर प्रमाणात पूर आला आहे. तुम्ही बघू शकता, जबरदस्त पूर आला आहे. तर पब्लिक पण भरपूर येते इथे. या बाजूला पण पूर्ण पब्लिक वगैरे आहे. पूर्णपणे पब्लिक तर आहेच, पण पूर पण भरपूर आहे. खालच्या पुराला पूर्णपणे पाणी टेकलं आहे. काही टायमात जाईल पण त्याच्यावरून पब्लिक आत्ता त्याच्यावरून फिरते. तसे काही प्रॉब्लेम तर नाही तसा. तुम्ही बघू शकता पूर्ण. मी तिकडचं पण भाग तुम्हाला मी दाखवणार. तर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत बघा. रामेश्वर मंदिर आहे ते पण तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो. हे बघा मंदिर वगैरे. त्याप्रमाणे इकडे पण पूर वगैरे भरपूर आला आहे बॅक साईडला मंदिराच्या. पूर्णपणे रामेश्वर मंदिराला पाणी वगैरे लागलं आहे. जबरदस्त पूर इकडं आला आहे. पब्लिक पण कंटिन्यू इकडे चालू आहे. चला आपण पुलावर पण तिकडे पण किती पाणी लागले तुम्हाला आपण बघूया. चला आपण जाऊया तिकडे. हा मित्रांनो, बघू शकता पूर्णपणे वरच्या पुलावर पाणी वगैरे साचले. कंटिन्यू गाड्या वगैरे चालू आहे. पब्लिक पण कंटिन्यू बघण्यासाठी कंटिन्यू येते. जबरदस्त पाऊस चालू आहे आपल्याकडे नाशिकमध्ये. अजून थोडं अजून पण म्हणजे रात्रभर पडत राहिला कंटिन्यू. अजून जोरात पाऊस येऊन जाईल. कंटिन्यू पाऊस चालल्यामुळे ना पूर भरपूर प्रमाणात वाढतोय. तर तुम्ही बघू शकता पुलावर वगैरे गर्दी कशी, जबरदस्त गर्दी वगैरे चालू आहे. आपल्याला इथं जगदीश भाऊ पण भेटला आहे. तो पण एक यूट्यूबर आहे. तर चला आपण त्याला भेटूया आज कशा प्रकारे वगैरे. बघू शकता तुम्ही पूर वगैरे एकदम जबरदस्त आहे पूर्णपणे. जगदीश भाऊ भेटला आज. जगदीश, आपल्याकडे पूर वगैरे चालू आहे, काय सांगू शकतो तू याच्याबद्दल आपल्या नाशिकमध्ये? बऱ्याच दिवसानंतर आपल्या नाशिकमध्ये पूर आला, त्याच्यामुळे फार आनंद वाटतोय. म्हणजे पूर आल्याचा आनंद व्यक्त करणं हे चुकीचं आहे, पण आला आहे बा बऱ्याच दिवसानंतर. लोकांची पाण्याची जी समस्या होती ती मिटणार आहे. आणि पूर पाहण्याचा एक आनंद घेतोय आपण इथे येऊन. अजून काही आपल्या नाशिकमध्ये भरपूर दिवसानंतर गोदावरीला पाणी आलंय. कारण की बघायला गेलं त्याच्या पहिले पूर्ण कोरडं पण होती. कोरडी आपली गोदावरी काय सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्याच नद्या कोरड्या ठाक पडल्या होत्या. त्यातल्या सगळ्या नद्या अशा दुथड्या भरून पाहताना आनंद वाटतोय. परंतु कोणाचं नुकसान नको होऊ, जेणेकरून ज्या नद्या किनारी राहणारी ज्या वस्त्या आहे त्यांचं कोणाचंही हाल नाही होऊ, हीच एक आशा व्यक्त करतोय. हा मित्रांनो, गटरा मावशी असल्यामुळे भरपूर गर्दी, सगळ्यांना सुट्टी, त्याच्यामुळे भरपूर गर्दी प्रमाणात येऊ जाईल. हे ना मित्रामध्ये छत्रीमध्ये पाऊस वल्ला होईल. इकडे गाडी तुम्ही बघू शकता. नदीवर पुलावर किती प्रमाणात गर्दी. सगळे यंग पोरच आहे सगळे. पोलिसांच्या गाड्या वगैरे फिरत आहे. तर भरपूर जणांना मी भेटलो तर ते जास्तीत जास्त ड्रिंक घेतलेले पोरं इकडे उभे. तर भरपूरच एक बघण्यासारखा क्षण आहे का खरं. कारण की बघायला गेलं तर गोदावरीला भरपूर दिवसानंतर एवढं पाणी वगैरे आलं आहे नदीला. कारण की एवढ्या दिवसापासून पाणी कमी असल्यामुळं हा क्षण एकदम बघण्यासारखा क्षण आहे. तर नक्की तुम्ही इथं येऊन विजिट वगैरे करा, बघा. अजून पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण पुढे जाऊया, बघूया. या बाजूला पण आहे. आपण खालच्या पुलावर जाणार नाही, तर तिकडे पण आपण जाणार नाही. तर चला मग जाऊया. गाड्या कंटिन्यू चालू आहे, ते बघू शकता.
पक्ष्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज, त्याच्याने आवाज पण कमी येतो. पब्लिक गाड्या थांबून पुढे बघण्याचे पूर्ण प्रयत्न करताय, पण गर्दी ट्रॅफिक होईल याच्यामुळे ते निघून पण चालले. लहान लहान पोरं घेऊन येतात भरपूर जण. इकडे पण तुम्ही बघू शकता, बॅक साईड आहे पूर्ण. इकडे पण पाणी पूर्णपणे टेकलंय. इकडे बॅक साईडला गार्डन आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया. इकडून तुम्ही बघू शकता पूर्णपणे कशा प्रकारे पब्लिक उभी आहे याच्यावर पुलावर. पाणी अंगावर उडण्याची शक्यता आहे. आपण थोडा हळूहळू जाऊ. पावसा पाण्यामध्ये गाडी चालवणं म्हणजे एकदम अवघड आहे. कधी स्लिप होईल न सांगता येत नाही. थोडंसं सांभाळून गाडी चालवावी, हा एक आपल्याला फायदा राहील. आज गटर अमावस्या असल्यामुळे सगळेजण टाईटच दिसतात मला. त्या साईडला आपण जाऊया. या बाजूला पूर्णपणे चांदशी आहे, तुम्ही बघू शकता. हे पब्लिक आज फ्री असल्यामुळे सगळेजण एन्जॉय दिवस चालले आजचा. अजून संडे असल्यामुळे तर अजूनच मजा आहे. रात इकडे पण भरपूर प्रमाणात गर्दी आहे. ती बघू शकता, इकडे पुलावून पाणी गेलंय. थोड्या टायमापूर्वी पब्लिक पुलावून चालली होती, पण आता पाणी पुलावून पूर्णपणे गेले, ते आपण बघूया. ती बघू शकता या बाजूला पूर्णपणे फुल एन्जॉय करताय पब्लिक. गटर अमावस्या सेलिब्रेशन चालू आहे इकडे. बघू शकता इकडे गर्दी किती आहे. जास्तीत जास्त इकडं घाण साचली पूर्णपणे. गर्दी असल्यामुळे आपण पुढे जाणार नाही. हे मित्र मागे आहे ना, बघू शकता खालच्या पुलावून पूर्णपणे पाणी गेलंय. घाण तर एवढी साचली इथे, प्रमाणाच्या बाहेर घाण साचली इथे सेल्फी वगैरे एन्जॉय वगैरे चालू पूर्णपणे. मित्रांनो, थोडंसं पाणीच्या जागे येताना थोडंसं विचार वगैरे करा, जास्त जवळ जाऊ नका, लहान मुलांना सोबत आणू नये. हा सगळा एन्जॉय गटर अमावस्याचा चालू आहे. गटर अमावस्या असल्यामुळे भरपूरच पब्लिक इथे जमा झाली आहे, आणि आज संडे पण आहे, त्याच्यामुळे तर अजूनच सुट्टी वगैरे असल्यामुळे तर अजूनच प्रमाणात पब्लिक येऊ राहिले. गोदावरीचं जे गंगापूर धरण, ज्याच्यावर आपला संपूर्ण मराठवाडा, विदर्भ
आनंदोलीतलं जुने भेटले इथं, त्यातले आपले बापू शेठ आम्हाला इथं भेटले, आमचे जुने शाळकरी मित्र आम्हाला भेटले. फारच आनंद वाटतोय. बोला बोला, तुम्ही बोला. आज आमचे दाजी भेटले. दाजींचे युट्यूबला व्हिडिओ पाहून किंवा आताच त्यांनी मोठी यात्रा सफल केली पांडुरंगाची. त्या यात्राचे क्षणोक्षण आम्हाला जरी आम्ही त्या यात्रेत नव्हतो पण त्यांच्या व्हिडिओमुळं आम्हाला तो अनुभव भेटत होता आणि त्यांचे आलेले व्हिडिओने आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. आज चांगला पाऊस झाला, गंगा गोदावरीला पूर आला आणि त्यावेळेस हा आमचा जुना पूल होता आनंदवली गावचा, हा जर बुडाला तर एक आम्हाला आश्चर्य वाटायचं का खूप मोठा पाऊस नाशिकला झाला आहे आणि पूर मोठ्या प्रमाणात आला आहे. परंतु जे पाणी आलं आहे ते खरोखर चांगलं झालं. नाशिकचा पाऊस हा सगळ्यांना लाभदायी हो, जास्त नुकसान होऊ नये आणि बळीराजाला सुखी करो याच शुभेच्छा. भरपूर प्रमाणात पूर येतोय, पूर वाहू राहिला. बघू शकता गर्दीच गर्दी इकडे होऊ राहिली. तर प्रमाणात त्या बाहेर गर्दी होईल काही टायमानंतर. वरचा पूल आहे हा गोदावरीचा. मंदिराला टच झाले खाली पाणी, काही वाहनंतर खाली पण जाईल. हाय मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला मी फक्त रामेश्वर मंदिर, पूल, वरचा पूल, खालचा पूल, कशा प्रकारे पाणी साचले ते दाखवलं आहे. तर आता मी तुम्हाला बापू पुलाच्या इकडे कसं पाणी टच झालं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर आपण जाऊया तिकडे कशा प्रकारे पाणी वरच्या पुलावून गेले, खालच्या पुलावून गेले ते मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे. तर कंटिन्यू आपण तुम्ही व्हिडिओ बघशाल तर कंटिन्यू तुम्हाला कळून जाईल. तर चला आपण जाऊया तिकडे त्या बाजूला. इकडे पण पाणी तुम्ही बघू शकता कसं झालं आहे. इकडे पूर्णपणे चिखल आहे. भरपूर दिवसानंतर हा नजारा आपल्याला बघायला भेटतोय मित्रांनो, त्याचा आनंद घ्या. तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहिला तर तुम्हाला पूर्णपणे तो व्हिडिओ समजेल की पाणी कुठे टच झाले कुठे नाही व कितक्यापर्यंत पाणी आले. कोणी 80ला राहत आहे तर काही 80चं तुम्हाला या व्हिडिओ मार्फत इन्फॉर्मेशन वगैरे भेटून जाईल. व बापू पुलाच्या इकडे भरपूर जण मखमालाबाद इकडे राहतात. हे बघू शकता तुम्ही, इथून एकदम सुंदर नजारा वगैरे दिसतोय. या प्रकारे पूर्ण पाणी साचलंय. थोड्या वेळानंतर अजून पण पाणी जास्त प्रमाणात होऊ शकतं पाऊस कंटिन्यू पडला तर. आता पाऊस त्या पाण्याने बघायला गेलं तर पूर्णपणे थांबला आहे. हा मित्रांनो, मी तुम्हाला आत्तापर्यंत आहे ना गोदावरी पूल दाखवला आहे. तर चला आपण आता बापू पुलाला चाललो आहे. इकडे गोदावरी पूल तो तुम्हाला दिसतोय त्या बाजूला. तर आता आपण बापू पुलाला चाललो आहे. तर बापू पुलाला तुम्हाला मी पूर्णपणे दाखवणार आहे का कशा प्रकारे पाणी वगैरे चालली. तर चला आपण आता बघूया. तर कंटिन्यू तुम्ही पुढे बघत राहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे मी दाखवेल कशा प्रकारे वगैरे पुलाला पाणी वगैरे आलं आहे. चला आपण बघूया. इकडे मासे पकडताय काका. नदीला पाणी का आलं, मासे वगैरे पकडणं चालू होऊन जातं. किती मासे पकडले आपण त्यांना विचारा. काका भेटला का नाही एखादा मासा? नाही भेटला. बघू शकता भरपूर प्रमाणात पाणी, घाण पूर्ण साफ झाली. इकडची पण पूर्णपणे घाण साचली तिकडे पण बापू पुलाच्या इकडे, तर ती पण पूर्णपणे साफ झाली. बापू पूल म्हणजे हा एकदम फेमस पूल होता पहिले काही दिवसापूर्वी. आता मागे तिकडे थोडंसं कामं एकदम पूर आल्या मागच्या पुरामुळे ना भरपूर खराब झाले. पूर्ण पूर आल्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. इकडे तिकडे पूर्ण फुटलं गेलं होतं. त्याच्यामुळे पूर्णपणे बापू पुलाचं येणं जाणं लोकांनी बंद केलं होतं आत्ता
केलं आहे आत्ता, पण एवढे लोक पब्लिक वगैरे येत नाही. आता तिकडे भरपूर प्रमाणात डेव्हलपमेंट वगैरे चालू आहे. त्याच्यामुळे काही दिवसानंतर डबल ते बापू पुलाचं नाव डबल होईलच. हा नजारा तुम्ही बघशाल तर एकदम जबरदस्त नजारा आहे, मस्त दिसते एकदम. इकडे बॅक साईडला वगैरे बघू शकता, मस्त वाटतंय. बेडक्यांचा आवाज चालू आला आहे, तुम्ही ऐकू शकता. भरपूर प्रमाणात बेडकाचा आवाज चालू येतोय. रात्रीच्या टायमात लोक भरपूर प्रमाणात जॉगिंग वगैरे ट्रॅक हा मारतात, कारण की चांगला रूट आहे हा आणि एकदम नदीच्या बाजूला असल्यामुळे एकदम मस्त आणि थंडगार हवा इकडे येते. भरपूर प्रमाणात इकडे पब्लिक वगैरे येतं, पण ते बघू शकता. तर ही जोडी वाटतं, तर हे ट्रॅक मारत आहे पूर्णपणे. पोचतोय आपण बापू पुलापाशी, थोडासा टाईम बाकी. थोडक्यातच झालं आहे आपला रूट कंप्लीट बापू पुलापर्यंत. 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्यापासून. हा क्लबला जाण्याचा रस्ता आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे भरपूर पब्लिक इकडे येते क्लबला. तेच बाजूला आहे ना विक्रांत मते म्हणून आहे, त्यांचा क्लब आहे. इकडे भरपूर पब्लिक जाते. इकडे गाडीत लपडं असते का. हे मित्रांनो, आपण पोचलो आहे बापू पुलाला. तुम्ही बघू शकता इकडे पाणी अजून काय पुलाला टच झालं नाही. भरपूर टाईम बाकी, अजून भरपूर अंतर बाकी त्याच्यामध्ये. चला मी आज तुम्हाला दाखवतो बापू पुलाला पाणी टच झालं की नाही. इकडं पोलिसांच्या गाड्या पण कंटिन्यू चालू आहे. चला मग बघूया आपण कशा प्रकारे. भरपूर प्रमाणात गर्दी इकडे, पोलिसाची गाडी आहे. गर्दी असल्यामुळे कंटिन्यू पोलिसांचे चक्र चालू राहतात. मित्रांनो, मागच्या वेळेस काय आलं होतं, भरपूर जास्त प्रमाणात पूर आला होता. त्याच्यामुळे या हॉटेलची पूर्णपणे बँड वाजली होती. बँड वाजल्यामुळे ना पूर्ण पाणी घुसलं होतं या हॉटेलमध्ये. एक कॅफे, छोटंसं कॅफे, त्याच्यामुळं काय आलं होतं, त्यांचं पूर्ण कॅफे पाण्यामध्ये गेलं होतं पूर्ण. त्यांनी डबल आता कॅफे ओपन केले. आता डबल नदीला पूर आला आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे यांनी डबल सेटअप आवरून ठेवलं आहे. पूर्ण इथं मोकळं आहे, कारण की यांना मला माहिती असेल रात्रीतून पाणी वगैरे येईल. त्याच्यामुळे यांनी पूर्ण त्यांना पोलिसांनी बंद करायला लावला असेल कॅफे. ते बघू शकता किती प्रमाणात पाणी वगैरे येते इकडे. आणि अजून टच झालं नाही पुलाला. अशा प्रकारे हा बापू पूल येते. चालू मला बंद पडली होती. चला आपण पण इथून निघूया, आता पोलिस आपल्याला बोलतील. चला मी तुम्हाला पुढे दाखवतो. अजून आलोच आहे की थोडं फिरून पण घेऊ आपण. आलोच आहे तर थोडा फायदा पण करून घेऊ. पुढे जाऊन आपण बघून पण घेऊ. मी तुम्हाला बोललो होतो इकडे क्लब आहे, हाच तो क्लब आहे, केन्सिंग्टन क्लब. काही दिवसानंतर इकडे भरपूर प्रमाणात गर्दी पण राहील, कारण की इकडे क्लब, हॉटेल्स, डान्स बार भरपूर काही ओपन होतं इकडे.
त्यानंतर रिसॉर्ट पण आहे इकडे, त्या बाजूला रिसॉर्टच आहे. इकडे एंट्री नाही आपल्याला, अजून ते तयार नाही आले पूर्णपणे. इकडे सुजित गार्डन म्हणून म्हणतं इकडे पूर्णपणे. आपण तिकडे चाललो आता. घोडा आहे का जबरा आहे? घोडा आहे. चला मित्रांनो, तुम्हाला घोडा पण दाखवून देतो. कोणाचं आहे ते नाही सांगता येणार, पण आहे इथे. बघू शकता तुम्ही घोडा. कोणी बांधलाय नाही सांगता येणार, आणि एवढा पावसामध्ये बिचारायला बांधलं इकडे. असं ठेवायला नव्हतं पाहिजे ना. तो पण धार मारायला चालू होऊन गेला. मित्रांनो बघू शकता तुम्ही, एकदम भारी नजारा आहे इकडे. चला अजून दाखवतो तुम्हाला. पाणी बघण्याचा आनंद हा जवळून येतो. थांबून येत नाही. थोडासा आनंद घेऊ याचा, पण आपल्या जीवाला धोका होईल असं काही करायचं नाही आपल्याला. पावसाने एकदम चिखल जास्त प्रमाणात होऊन गेलं इकडं पावसामुळे. बघू शकता तुम्ही, गोदावरी झाली. त्याच्यानंतर आता ही बापू पूल आहे. हा त्याला तर पाणी लागलं नाही, भरपूर टाईम बाकी आहे अजून पाणी लागायला. तरी पण आज उद्या 2-1 दिवस अजून पाणी पडल्यानंतर त्याला टच होईल पाणी. पण भरपूर प्रमाणात त्याला पूर आला आहे तसा. अजून पाणी रात्रीतून पाऊस पडला तर शक्यता पण आहे, सोडतील पण भरोसा नाही. थोडी काळजी घ्या, पाण्याच्या ठिकाणी जास्त जाऊ नका. डबल याच्यामुळं सांगतो आहे की आपल्या नाशिकमध्ये भरपूर प्रमाणात घटना घडत आहे. तसं बघायला गेलं तर पुण्यामध्ये पण आत्ता मागे घटना घडली होती. पाण्याच्यापाशी एक फॅमिली वाहून गेली. त्यानंतर आपल्याला त्र्यंबकेश्वरला पण भरपूर प्रमाणातला लोक जातात. तिकडे पण थोडं काळजी घ्या, कारण की कसं आहे, जीवन एकदाच भेटतं, डबल भेटत नाही. त्यामुळे थोडंसं